आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हक्कभंग प्रस्ताव सादर केलाय। पाहुयात रोहित पवार यांनी कोणाविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणलाय, याबाबत त्यांनी विधान भवन बाहेर सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। पाहुयात। मी आदरणीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना आज दुपारी भेटलो आणि त्यांना हक्कभंगाचा एक प्रस्ताव हा दिलेला आहे। हा हक्कभंग इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या बाबतीत आहे। मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, कांबळे साहेब जे अधिकारी आहेत आणि MIDC चे जे MD आहेत, त्या तिन्ही व्यक्तींवर हा हक्कभंग आणण्याचे दुर्दैवाने आमच्यावर परिस्थिती आलेली आहे। हक्कभंग आणण्याचं कारण एवढंच आहे, अधिवेशनामध्ये अनेक वेळा हा मुद्दा म्हणजे MIDCचा माझ्या मतदारसंघाचा मी मांडला। त्याच्यावर उदय सामंत साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं। अधिवेशनामध्ये उत्तर सकारात्मक दिल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला कारवाई करावी लागते, पण दुर्दैवाने तशा प्रकारची कारवाई हे उदय सामंत साहेबांनी केली नाही। त्यांना कदाचित करायची असेल, पण भाजपचं त्यांच्यावर प्रेशर असल्यामुळे ते करत नसतील। कारण माझे विरोधक राम शिंदे यांना MIDC व्हावी असं कुठेही मनामध्ये वाटत नाही। पूर्णपणे त्यांच्या ताकदीचा वापर करून, त्यांच्या नेत्याचा फडणवीस साहेबांचा वापर करून MIDC ही मंजूर असताना सुद्धा होऊ नये यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला। त्यामुळे उत्तर अधिवेशनामध्ये अध्यक्षांच्या समोर पवित्र अशा विधिमंडळामध्ये सकारात्मक देऊन सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। हा विषय मी जेव्हा गेल्या काही महिन्यांपूर्वी अध्यक्षांच्या समोर नेला, त्यांना पत्र दिलं, अध्यक्षांच्या आदेशाने एक बैठक लावण्यात आली होती। त्या बैठकीसाठी मी 4 ते 5 तास बसून होतो, अधिकारी सुद्धा होते, पण मंत्री महोदय तिथे आले नाहीत आणि मग तो विषय तसा मार्गी नाही लागला। मग अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा जर मुद्दा मार्गी लागत नसेल आणि मग सामान्य लोकांचे हिताली निर्णय कसा घ्यायचा हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर पडतो, तेव्हा आम्हाला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तो प्रयत्न तसाच सुरू ठेवावा लागतो आणि हक्कभंग त्याचा एक माध्यम आहे। त्याच्याच बरोबर मी लोकात संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, मुंबई। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।